हे तुम्हाला पण माहिती नसेल की सेंट्रल गव्हर्नमेंटने जल्दी खराब होने वाली चीज नहीं चाहिए अपने को. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे रामनवमी. आज आहे 26 तारीख. सो आज आम्ही थोडंसं लेटच उठलो आणि आता इकडे मॅडमची सेरेलॅक खाऊन झालं आहे आमचं. आणि आता फ्रेश होतो, हिची आंघोळ करून द्यायचं आहे, पाणी ठेवलं. से हेलो गाईज. हेलो गाइस. तर आता हिची आंघोळ करून द्यायची आहे. आपले थांब ना, पडशील ना. आणि नंतर मग आजचा पण ब्लॉग बघा. आणि आज जर बाहेर काही असेल रामनवमीचे, आज माहिती आहे का नागपूरमध्ये रामनवमीचे खूप सारे हे लागतं, म्हणजे जेवण देतात लोक. पुष्कळ ठिकाणी जेवण देतात. मागे आम्ही गेलो होतो, काहीतरी शंकरजीचं काहीतरी होतं, महाशिवरात्री होती तेव्हा गेलो होतो. पुष्कळ सारे स्टॉल लागतात, म्हणजे लंगर लागतात बाहेर. आता आज अशा गुरुवार पण आलेला आहे. आज रॅली निघतात नागपूरमध्ये. आज गुरुवार पण आहे. श्री स्वामी समर्थ. आज स्वामींचा दिवस आहे आपला, गुरुवार. सो आज मंदिरात जाऊन येईन आम्ही. मी तर नेहमी जातो, पण ही असल्यामुळे तिला यायला भेटत नाही. सो चला, हिची आंघोळ करून देतो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज, ठीक आहे. अबे थांब ना, पाडशील ना. सो से बाय बाय गाईज. आय विल बी राईट बॅक. आय बी राईट बॅक. से आय बी राईट बॅक. आता जास्त आणखी आंघोळ झाली, तिला फ्रेश करून दिलं आणि झोपणं चालू आहे तिचं. आमच्या ना जेव्हापासून AC लावला आहे तेव्हा डकमध्ये थोडासा आवाज येऊन राहिला आहे. तर एकदा आम्ही बोलून बघू आता काय म्हणतो ते तो. तर कारण की डकमध्ये तसा आवाज नाही यायला पाहिजे होता. सो लेट सी. कारण की बाहेरचा डक आहे, तो आवाज करतेच. बट सॅमसंगकडून अशी अपेक्षा नाही करत की डक आवाज करेल म्हणून. सो एकदा बोलून बघू त्याच्यासोबत काय म्हणते तर, ठीक आहे. तर चला, आज आणिचे कानातले पण बनवायचे आहे. ज्वेलरी शॉपवरकडे पण जायचं आहे. आणि मंदिरात पण जाऊ. आंघोळ वगैरे करतो मी. एकदा गाडी मी पुसपास करून येतो, थोडीशी गाडीचं मरम्मत करून येतो. हा जुगाड बघा किती सही केला आहे. ही जी रील टाकली आहे मी, ती 2500 रील गेली आहे. कारण याचे लिंक पण मागत आहे पुष्कळ जणं. एकदा वायर टाकले. आणि फ्लॅट्समध्ये कसं असतं ना, छोटे जे फ्लॅट्स असते त्याच्यामध्ये हे म्हणजे आम्हाला वरती जाऊन टाकायला लागत होतं. पण आता मी सही जुगाड काढला आहे. ही काही ना काहीतरी शोधत राहतेच. आणि हा जो डक लागला आहे आमचा सॅमसंगचा, तिथे थोडासा आवाज करून झाला आहे. बट बघू आता, एकदा बोलून बघू त्याच्यासोबत काय म्हणते तर काय नाही. आणि बघू सोल्युशन काय निघते तर. तिकडे झोपणं चालू आहे मॅडमचं. A few moments later. आणि इकडे दोघं बापलेकाचं सुरू आहे मस्ती. हे बघा, असं चालू राहतं आमच्या इथे दिवसभर. हे बघा, ती पण सेम करते. हां, तिला पण तेच करायचं आहे. पापा पहिले क्लिअर बोलते. पापा म्हणते ती गौरवला, आणि मला आई बोलते. मम्मा म्हणे आई आई आई. मम्मा बोल ना. आणि मम्मा से मम्मा. हा सो गाईज, 2 पार्सल आलेले आहे. आजकाल मी एवढे पार्सल ऑर्डर टाकते की मला माहिती नाही की माझे कुठले पार्सल येतात. तर त्या रॅन्डम आहे. यामध्ये तर क्लिप आहे, मला एवढं माहिती आहे आणीच्या. यामध्ये काय माहिती नाही, पण बघू आपण, अनबॉक्सिंग करू. ओ वाव, खूप साऱ्या क्लिप्स आलेल्या आहे. तर हे बघा, पूर्ण अशा छोट्या क्लिप्स बोलवल्या मी आणीसाठी. आणि यात पण खूप सारे येते आमच्याकडे आणीसाठी. मी स्वतःसाठी पण एवढ्या क्लिप्स नाही घेतल्या, छोट्या आणीसाठी घेतल्या मी. टिक्की लावायला अशी छान. मिशो, वन ऑफ फेवरेट फिमेल ॲप मिशो. ये क्यूटी पाय.
मम्मा आम्हाला तर केचच नाही ग मम्मा. ओ पल 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 ओ एंजल. अरे भगवान. प्रॉपर असं लेटून फिट करता येत नाही तिला, जीव घालता नाही येत. कारण कसं होतं ना, तिला टचका वगैरे बसायची भीती वाटते. आणि बऱ्याच वेळा झालं असं 2-3दा. कारण पोरं असं म्हणजे शांततेत घेत नाही, कारण तिचं पण चुलचुल चालू असते. जेवढी ती शांत दिसते तेवढी शांत नाही आहे ना. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की चेअर घ्यायचं. पण बघू आता ती चेअर थोडीशी कॉस्टली जाणार, म्हणजे 4-5 हजार आपण त्यांनी चेअर 5-6 हजाराच्या जवळजवळ आहे. तर बघू म्हणून थोडं लेट करत आहे घ्यायला, कारण कसं अमाऊंट थोडी. आता आणीची वॅक्सिन पण आहे परत. मागे लास्ट टाइम वॅक्सिन झाली. आता प्रायव्हेट वॅक्सिन म्हटलं की ऑब्वियस आहे बजेट थोडं हेवी आहे, पण ठीक आहे. आता वॅक्सिन तेवढ्या द्यायच्या नाही आहे जास्त आधीसारख्या 7-8 हजाराच्या, त्यामुळे आकडत नाही आहे. आता येतो मी बाथरूम. खूप महिने झाले बाजारला नाही मी. हे बस सगळं पांढरे केस झाले आहे. आणि आल्यावर मेहंदी लावून देशील मला? हो आणली आहे ना. कधी चलो घेऊन मी पडलेली येतो आहे. जाऊन पटकन फटाक से जाके आतो मैं. तर काही जास्तच मगाशी मी आलो आहे आणि कटिंग करून आला 1 नंबरपैकी. आणि आत्ता झोपली आहे. आज आमच्या इकडे मेनू बनणार आहे पावभाजी. सो पावभाजी आज इकडे पावभाजी बनणार आहे मस्तपैकी. आज पावभाजीचा मेनू आहे आमचा. डायरेक्ट कुकरमध्ये भाजी लावून देते, म्हणजे मग डायरेक्ट पाव फेकून जेवण करत टॉमॅटो सॉस करते. आज जेवणाचा प्रोग्राम नाही. आज कंटाळा आला आम्हाला. हेच तर पावभाजी म्हणजे एक प्रकारची पोट भरून जाते. पोट भरून जाते. जेवणाची पावभाजी म्हणजे जेवणच झालं पाहिजे. सिंपल पावभाजी. सो चलाच खूप दिवस झाले ते कटिंग नव्हती केली. म्हटलं चला कटिंग करून येतो. आणि कसं खूप हे वाटून राहिलं होतं. तरी पांढरे केस बघा किती दिवस झाले. चला लेटेड बी काही प्रॉब्लेम नाही. आज नाही तर उद्या पांढरे होणारच आहे सगळ्यांचे. ठीक आहे. तर आणि आता झोपलेली आहे शांतपैकी. आणि हे बघा आमच्या इकडे फ्लॅटमध्ये जागा नसली तर कसं होते, कुठे लटकून ठेवून द्यावं लागते. सो चला. आणीचं पार्सल आलेलं आहे. पोको पॅन्ट्स. अरे कितीचा राव हे, 400 रुपये. याचे खर्च अजून लागलेले आहे. आणीचे तर वेगळे ते खर्च आहेच वेगळे. मस्तपैकी झोपली आहे सीटमध्ये. ब्लिंकिटवरून बोललो तुम्ही पेपर फॅन बनवायचं म्हणते. डायरेक्टच शिजवली त्याच्यामध्ये. आत्ता पावभाजी खाऊन झाली आहे मस्तपैकी. 1 नंबर पावभाजी झाली ती. आणि तरी भाजी उद्या पुष्कळ सारी. तर आता ती उद्याचा नाश्ता होईल त्याच्यातच. आणि 10:30 वाजले आता. मी गाडीवर कवर टाकून आलो खाली. आणि काही झोपून राहिली नाही आहे. ते मस्ती करून राहिली आहे नुसती. हे बाय नुसती मस्ती करून राहिली आहे. आणि The next day. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे 27 तारीख आणि आज आम्ही चाललो आहे. आज ब्लॉग थोडासा लेट शूट करा. 8 वाजले आहे. आता जस्ट ऑफिस झालं. आणि आणीची आज वॅक्सिन आहे, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन 2nd डोज. आज आणि झाली आहे. किती महिन्याची झाली कंप्लीट? 7 महिने कंप्लीट झाली. आणि पाहता कसे दिवस निघून राहिले माहीत नाही पडून राहिले. आम्ही विचार करत होतो की कधीची थोडीशी हेल्थ वाढते. मुली लवकर समजदार होतात आणि कधी लवकर मोठ्या होत्या काही माहीत नाही पडत. तिचे काही मुवमेंट्स आम्ही फ्रीज केलेले आहेत. ती जेव्हा मोठी होईल तिला म्हणजे खूप छान वाटेल की काही मुवमेंट जे आहे. आणि म्हणजे खूप तिचे छोट्या गोष्टी आम्ही फ्रीज करून ठेवल्या आहेत. अशी गोष्ट आहे. तर ती म्हणजे तिची लहानपण. आता आपल्या वेळेस असं सीन होता की आपण लहानपणी कसं होतो, काय करतो ते काही घंटा माहीत नव्हतं आपल्याला. तर काय हो चालते ना. त्रास होईल. हो अशी राहिली तर चालते ना. सॉक्स पडेल का तिचे? पाय झटकते तर काही सांगता नाही ना. असं केलं तर ठीक आहे ना. तर या जनरेशनला ते त्यांचं बालपण जगता येते. कारण की पॅरेंट्स लोक सगळे
मेमरी सेव्ह करतात. ठीक आहे. आणि आम्ही यूट्यूबर आहे तर ते आम्ही सगळे टाकतोच यूट्यूबवर, तर राहील तिची परमनंट मेमरी राहीलच. आणि आम्हाला पण जगता येईल, म्हणजे ते लहानपण कसं होतं तिचं सगळं तिने काय काय केलं, कशी मोठी झाली. सो त्यासाठी आम्ही यूट्यूब मेंटेन करत आहे. आणि तिच्या पावलांनी यूट्यूब मॉनिटाईज पण होईल. सो आणि डोंट रिमूव्ह. म्हणते ना मुलगी घरातली लक्ष्मी असते, ते खरंच ती आल्यानंतर खूप काही आमच्यासोबत गोष्टी अशा घडल्या आहेत. सो ती खरंच लक्ष्मी आमच्यासाठी. आम्ही जे मागितलं होतं ते भेटलं आम्हाला. One eternity later. आज डोसा भेटणार आहे, डोसा. आणि ये ढोसा भेटणार आहे. बेबी 6 months complete आज. हे बघा, मी काय म्हणतो, आपण ते इयर टूरची जे प्रोसिजर आहे ती आपण काय करू ना, ती नेक्स्ट सिटीमध्ये करू. किंवा म्हणजे दुपारी येऊन जाणं होतं. दुपारी नाही, सकाळीच येऊ. जेव्हा सकाळच्या वेळेस ओपन होतं तेव्हाच, उन्हाचं ते जास्त दुपार वगैरे नाही, सकाळच्या वेळेस करून टाकू. आज ते करू नये, 2 दिवस दुखणे नको आज, वॅक्सिन आणि ते पण पिअर्सिंगचं. सो गाईज आता आम्ही पोचलो. आणि गौरवने नेहमीप्रमाणे यावेळेस पण एक गलती केली, जी की त्याला मी सांगितलं होतं की तिथे सोप्यावरनं रुमाल आणि तिचं एक कपडा होता तो काढून ठेवला, तो आणायचा होता. भाऊसाहेबांनी लास्ट टाईम एक गलती केली आणि आता एक गलती. मुलगी झाली आहे, जरा जबाबदाऱ्या घेणं शिक, तर असा रोल आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. लवकरच निघायचं आहे आपलं, लवकर होईल ना, गर्दी नाही होतं. तर आज गर्दी नाही आहे जास्त, त्यामुळे थँक गॉड लवकर कामं आटतील आणि घरी निघून जाऊ आम्ही. तर इकडे दोघं बापले का मस्त हिंडून राहिले आहे. मस्ती पाहिजे म्हणजे, झोप येते का बाळा? तिला गाडीवर जर तिचं असं फेस केलं आणि बॅक साईडनी म्हणजे बाहेरच्या साईडनी तिला आणि झोप येत होती हवेमुळे. आणि मग बघ कशी बघते. आणि बुगी हे पिल्लू ब्लॉगचं बघ. किती हात खायचे. तुम्ही चांगलं तर पाहिजे. बघा अरे देखना था. सॉरी बरं झालं सॉरी. डन. चलो चला हा चला. A few moments later. चला आता फ्रूट घेतले आणीसाठी. एवढे सारे फ्रूट्स घेतले आहे. केला कितना हो गया? 350. ये भी डाल दिया ना, पपाया भी डाल दिया ना. अच्छा वाला डाला, मतलब एकदम जल्दी खराब होने वाली चीज़ नहीं चाहिए अपने को. ये मौसम भी अच्छे रहते क्या? नहीं. मीठे वाले हमने लास्ट टाइम तू कुठून आणले होते? कैसे दिए हो? नाही गं, ते मीठेच नाही राहत. तो आम्ही
फ्रूट घेतले आणीसाठी, कारण तिचे सगळे फ्रूट संपलेले होते म्हणून आम्हाला फ्रूट घ्यायचे होते. सो इकडे फ्रूट घ्यायला थांबलो. आणीला वॅक्सिन दिलेली आहे, ती वॅक्सिन तेवढी हेवी नाही आहे म्हणून ती तेवढं राहू शकत आहे. चिकू नाही आहे, चिकू आहे, तर त्यामुळे आता निघतोय आम्ही. हो चलो. पेरू गोड आहे का दादा? घेऊन घे ना 1-2 खायला. घेते घेतलेच ते रे, 2 घेऊन घे ना. हायब्रिड वाला गोड असेल ना, गोड आहे क्या? चल झोप, चल रे बाळा. तर गाईज आता आलो आहे मी हॉस्पिटलमधून. आज आणीची एकच वॅक्सिन होती फक्त, आणि ती पण पटकन सेकंदात दिली आणि शांत झाली, जास्त रडली पण नाही. आणि यावेळेस वॅक्सिन थोडंसं बजेट कमी होतं वॅक्सिनचं. नाही तर मी मागे 4,400ची वॅक्सिन दिली होती. आणि का आणि ॲक्च्युली तिला ना एक महत्त्वाचं म्हणजे असं की खूप चांगलं वाटते की तिला त्रास काही नाही होत. माझ्यासाठी खूप बेस्ट. आणि इंजेक्शन दिल्यावरती थोडंसं रिॲक्ट करते, अदरवाईज जास्त रिॲक्ट नाही तर पोरं एवढे रडतात. करते बस, शांत होऊन जाते. आणि डॉक्टरला अशी करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणीचं वेट वाढलेलं आहे आपलं. कोणाला जातं वेट वाढण्याचं. क्रेडिट गोज टू हर. आणखी हिने सगळं करून दिलं. हो, सगळ्यांनी मेहनत घेतली त्याच्यामध्ये. बोलली होती की सॉलिड चालू होऊ दे एकदा, बस तू बघ मी तिचं वजन वाढून राहणार सॉलिड. आणि डॉक्टरला विचारलं तर आम्ही जेव्हा डॉक्टरकडे विजिट केलं होतं लास्ट टाईम, डॉक्टरमध्ये 2-2 चम्मच हे द्या म्हणे, 2-2 चम्मच ते. पण आणि जवळपास 150 ml जवळपास ज्यूस पिते ती. डॉक्टर म्हणे सगळ्यांची कॅपॅसिटी वेगळी असते म्हणे. सो आता पाणी जास्त द्यायला लावलं आहे पिल्लू, लक्षात ठेव. आपण डॉक्टर 2 चमचे बोलले, आपण बॉटल तोडणार नाही. हां, तर पाणी जास्त तिथे डिहायड्रेशन होते उन्हाळ्या म्हणून त्यांनी आता पाणी जास्त द्यायला लावलं आहे. आणि आणीसाठी आम्ही ही बॉटल घेतली लवलॅबची बोरोसिलाइट ग्लास याचा. ग्लासवाली बॉटल हायजेनिक असते, लक्षात ठेवा कधी पण. आणि कधी पण आम्ही आणीसाठी जे गोष्टी घेतो ते हायजेनिकच घेतो. आज एक फायद्याची गोष्ट केली आम्ही. आम्हाला माहीत होतं की घर गरम असणार. आम्ही हॉस्पिटलमध्ये असा मी AC चालू करून ठेवला होता, म्हणून आली आणि मस्त झोपली आहे इकडे. AC आपल्या ऑलरेडी पहिलेच चालू करून ठेवला होता. तर हे म्हटलं तुम्हाला मागे मी जेव्हा बोललो तुमच्यासोबत, 30 किलोमीटर दूर असतानाच AC चालू करून ठेवू शकतो. हे म्हणून याचा हा फायदा असते की कोणत्याही गोष्टी इन्व्हेस्ट करत असाल तुम्ही तर चांगलं इन्व्हेस्टमेंट करा. की आम्ही सॅमसंग पणचा फ्रीज पण असा घेणार आहे की सगळं ऑपरेट करू शकतो आम्ही कुठून पण. सो दॅट्स वाय. आणि चला आज एक काम झालं आमचं, आणीची वॅक्सिन झाली फायनली. ते महत्त्वाचं होतं. आणि परत एक आज तर आणि जी वॅक्सिन जी होती ती 8व्या महिन्याची होती ना, जी आपण दिसली 8व्या महिने 7व्या महिन्याची. क्यूट. तर तिला 7 महिने कंप्लीट झाले. हो, आजच 7 महिने कंप्लीट झाले. तर लवकर दिवस झाले, कळत नाही आहे कसे फटाफट दिवस झालेले आहेत. त्यामुळे थोडं नर्वस पण आहे, थोडं एक मनात काय म्हणू शकतो आपण, भीती पण आहे की लवकर मोठी नाही झाली पाहिजे, ती थोडे हळूहळू झाली पाहिजे. पोरं जेव्हा लहान असतात तेव्हा आपण म्हणतो की चिडचिड करतात, त्रास होतो, पण ॲक्च्युली त्यांचं एज असतं आणि ते जे दिवस असतात ते परत नाहीत. म्हणून म्हणते की ते एन्जॉय करायचे विदाऊट कंप्लेंट. कारण कसं आहे ना, आपण जर बघतो म्हटलं तर प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीत आहे. मग एक आहे की जर त्याला आपण आपल्या एका आनंदाच्या वेळी जर जगलं तर मग ते काहीच असं कठीण नाही वाटत कुठलीच गोष्ट. सो म्हणून मला तर रात्रभर जागलं. आता आणीसाठी एवढी सवय झाली ना आम्हाला जागायला दोघांनाही की आम्हाला काहीच वाटत नाही. रात्रभर जागायची वेळेला आम्ही जागून घेतो इझिली. आता अशी गोष्ट आहे ती. आणि तिच्यासाठी तर आम्ही फळं आणली होती जी की संपलेली होती. सो लास्ट टाइम आणले होते. अजून चिकू वगैरे आहे, चिकू किवी वगैरे आहे, पण थोडेफार आणायचे होते तर ते घेऊन आलो आहे, केळं वगैरे फ्रेश. आणि यावेळेस आणीला म्हणजे हे आयरन जे असते त्यांच्याजवळ, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये आयरन कमी होत असतं म्हणते. ब्रेनसाठी जास्त मॅटर करतो. तस्सा आयरन म्हणून ना हा ड्रॉप आहे. तसं आयरन म्हणून ड्रॉप आहे दिलेला. तर आता यांना ऑरेंज फ्लेवर आहे, माहिती नाही पिते का नाही तर. आणि मला एक
सांगू का, आजपर्यंत मला नाही ते डॉक्टर आवडले, पण पर्सनली सांगते मी या डॉक्टरचा याचा एक स्वभाव बिहेव खूप सही ते आहे. डॉक्टर असं दाखवत नाही प्रोफेशन, कुठेही प्रोफेशन नाही घालत की नाही मी डॉक्टर आहे. कसं आहे ना, आमचे सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी ऑलमोस्ट रेडी झालेले आहे आणि आता एक आणीचं नाव टाकायचं होतं रेशन कार्डमध्ये. तर मी गेलो मागच्या म्हणजे 2-3 हप्त्या पहिले गेलो होतो तहसीलमध्ये पुन्हा एकदा आणीचं नाव ॲडिशनसाठी. तर ते बोलले की पुन्हा या म्हणून. आणि मला हे तुम्हाला पण माहिती नसेल की सेंट्रल गव्हर्नमेंटने असं काही काढलेलं आहे ग्रेव्हियन्स पोर्टल, जे मला पहिल्यांदा माहीत झालं. आणि ते एवढं पॉवरफुल पोर्टल आहे की तुम्ही जर एकदा कोणत्याही फक्त काही त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे, काही म्हणजे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचे, त्याबद्दल तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत. बाकी A to Z असेल ते सगळ्या गोष्टीची तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते PMO ऑफिसमधून कंप्लेंट रिझॉल्व करतात. ते जे ग्रेव्हियन्स आहे ना, आपण जे टाकतो सबमिट करतो, ती PMO ऑफिसमध्ये जाते. आणि तिथे सेक्रेटरी जे आहे, जनरल सेक्रेटरी जे असते, सगळे असाइंड असते. एक कंप्लेंट मॉनिटर होते, रिझॉल्व होतपर्यंत मॉनिटर होते. तर मला जसं माहीत पडलं तर या गोष्टी तर मी पहिले सर्च करत राहतो. जसं माहिती पडलं की असं होते, तर मी पहिले कालच रात्री कंप्लेंट लॉन्च केली, जे की रेशन कार्डबद्दल. तर मागच्या वेळेस आम्ही हेच केलं होतं की खूप चक्रा मारल्या, पण तो काही करून देऊन नव्हता राहिला. एक मेल टाकला मी ऑफिशियल IDवर तहसीलदारच्या. तर त्यांच्याकडून फोन आला की काय झालं म्हणे सर, म्हणे तुमचं काउंट नाही होत आहे म्हणे, तर तुम्ही डॉक्युमेंट पाठवा म्हणे, होऊन जाईल म्हणे, आमचं रेशन कार्ड बनलं. तर काय, आता जेवण झालं आपलं आणि गेली झोपाला. आता ब्लॉग करतो एडिट. आज मस्त पत्ताकोबीची भाजी आणि वरण जेवलो. वाजले बघ किती, 12:12 आणि आता ब्लॉग करायचा एडिट. तर आज ब्लॉग शॉर्ट अँड सिम्पल होता, जास्त काही होतं नाही. आणि आधीची वॅक्सिन होती आणि आज 7 महिने कंप्लीट झालेली आहे. आणि जी 27 तारखेचा तर काहीच आपलं मी हे सांगणार होतं की आपल्या ब्लॉगवर कुठे कोणत्या ब्लॉगवर मी आता हे कारण की थंबनेल बनवण्यात तेवढा वेळ जातो. सो आम्ही ठरवलं की काय म्हणते त्याला, थंबनेल बनवणार नाही ब्लॉगवर. शॉर्ट अँड सिम्पल एक फोटो असेल, तर जरी फोटो दिसला तुम्हाला तरी ब्लॉग शेवटपर्यंत बघा गाईज. हो लावतो. तर ब्लॉग पूर्ण बघा, कारण की ब्लॉग इंटरेस्टिंग असणार. सध्या तरी तुम्हाला माहिती आहे, कारण की आमची अशी कंडिशन आहे आणि लहान असल्यामुळे आम्ही कुठे आउटडोअरचे ब्लॉग शूट करत नाही. आम्ही, तुम्हाला माहीत असेल, स्टार्टिंगला जेव्हा आम्ही दोघंच होतो, ठीक आहे, आम्ही जेव्हा दोघं होतो, जान्हवी आणि मी, तेव्हा आम्ही बाहेर घुमायचो, उन्हात घुमायचो गाडीवर, त्या 100cc गाडीवर उन्हात घुमायचो आणि ब्लॉग परफेक्टली शूट करायचो. वेळ लावून एडिट करायचो मी. अजूनही एडिट करता येते मला, पण काही गोष्टी अशा आहे ना, त्या समोर येतात आणि त्याला चॅलेंज, ते गोष्टी फेस करावं लागतं. सो एनिवेज, हळूहळू सगळ्यांची स्टार्टिंग तर सगळ्यांची हार्डच असते आणि हळूहळू तुम्हाला आता तर बोर वाटत असेल ब्लॉग आमचे, आणि हळूहळू तुम्ही एन्जॉय कराल. थोडीशी आणि मोठी होऊ द्या. आम्ही आमचं 100% आता पण देऊन राहिलो आहे, नंतर पण देईलच पुढे. कोणती गोष्टी करायला काही वेळ लागतो आणि एक परफेक्ट टाईमवर आम्ही सक्सेस होऊ. स्वामी आमच्या पाठीशी आहे. सर, आमचा पूर्ण विश्वास आहे स्वामींवर, कारण की जे मागितलं ते देतात. आणि आम्ही असा निस्वार्थाने मागतो. आम्ही कधीच काही असं कामाचं आहे म्हणून काम आहे म्हणून तेवढ्या स्वामींना आठवतो असं काहीच नाही आहे. सो चला आपली, आणि आज 7 महिन्याची कंप्लीट जाऊन 8वा महिना लागलेला आहे. सो हळूहळू तिचं आता सगळं चेंज होईल. तिचं बोलण्याचं येऊन राहिलं, पा मा आई म्हणते. सो चला, असा होता आजचा दिवस. आज आपण हा ब्लॉग इथेच संपूया, ठीक आहे. जर आवडला असेल तर ब्लॉग प्लीज लाईक करा गाईज. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग हा इथेच संपूया. तुम्ही बघितलं असेल, त्यांनी आम्ही फ्रूट्स घेतले, पण फ्रूट्स 400 रुपयाचे फ्रूट्स झाले. पण ते फ्रूट्स असे आहे
की लवकर लवकर द्यावं लागते त्यांना, नाही तर खराब होऊन ते उन्हाळा असा भयंकर आहे. पण बाहेर गेल्यावर ऊन समजते, पण आतमध्ये आम्हाला ऊन समजत नाही. आणखी यावेळेस आम्ही ए सी घेतला त्याच्यामुळे, नाही तर मागच्या वर्षी कूलर होता तर आम्हाला झोपणं मुश्किल होत होतं. अशी सिच्युएशन होती. ऑल बिकॉज ऑफ आणि तिच्याचमुळे सगळं चेंज करावं लागणार आहे आम्हाला. सो लेट सी. तिच्या कृपेने सगळं होऊन राहिलं आहे म्हणा, असंही म्हणू शकतो आपण. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. आवडला असेल तर, नसेल आवडलं तरी लाईक करा, नाही तर डिसलाईक करा, जे तुम्हाला वाटतं ते करा. आणि आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल गाईज तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. ठीक आहे. सो बाय गाईज, टेक केअर. मम्मा आणि मम्मा बोलतो.